आज आपण 10 सायन्स 1 चॅप्टर 2 पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स चा पार्ट 2 बघणार आहोत. त्यात आपण मेंडलीव्स पिरियडिक टेबल याचा अभ्यास करणार आहोत. मेंडलीव्स हा सायंटिस्ट होता ज्याने न्यूलँड्स आणि डोबेरायनर प्रमाणे पिरियडिक टेबल बनवण्याचा प्रयत्न करा, बट ही इज पार्टली सक्सेसफुल इन मेकिंग द पिरियडिक टेबल. आता ह्या मेंडलीवने ज्या लॉच्या आधारावर पिरियडिक टेबल बनवला त्याला मेंडलीव्स पिरियडिक लॉ असं म्हणतात. तो लॉ काय सांगतो ते बघूया. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे कुठल्याही एलिमेंटच्या प्रॉपर्टीज या त्याच्या ॲटॉमिक मासेसप्रमाणे बदलत जातात किंवा त्यांच्या आवर्ती फल असतात असे आपण म्हणता येतं. त्याप्रमाणे ह्या लॉचा आधार घेऊन मेंडिकने जे पिरियडिक टेबल बनवले ते याप्रमाणे दिसते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे पिरियडिक टेबल मेंडलीवचे पिरियडिक टेबल असे दिसते. आता त्याचे स्ट्रक्चर कसं आहे हे आपल्याला बघायचं आहे. स्ट्रक्चर ऑफ मेंडलीव्स पिरियडिक टेबल. या मेंडलीव्स पिरियडिक टेबलमध्ये टोटल 63 एलिमेंट्सला अरेंज केलेलं आपल्याला दिसतंय. याच्यात काही व्हर्टिकल कॉलम्स दिसत आहेत आणि काही हॉरिझॉन्टल रोज दिसत आहेत. जे व्हर्टिकल कॉलम्स दिसत आहेत त्यांना ग्रुप्स असं म्हणतात आणि ज्या हॉरिझॉन्टल रोज दिसत आहेत त्यांना पिरियड्स असं म्हटलं जातं. सो मेंडलीव्स पिरियडिक टेबलमध्ये टोटल तुम्हाला 8 पिरियड्स दिसत आहेत आणि याप्रमाणे टोटल 8 ग्रुप्स दिसत आहेत आणि उभे ज्या आहेत आडव्या त्या पिरियड्स दिसत आहेत. आता आपण जर त्याचं स्ट्रक्चर बघितलं तर टेबल कंटेंट्स 63 एलिमेंट्स. द व्हर्टिकल कॉलम्स इन टेबल कॉल्ड ग्रुप्स. द हॉरिझॉन्टल रोज इन द टेबल कॉल्ड पिरियड्स. Periodic trends of the known elements illustrated by this classification. This is the structure of Mendeleev's periodic table. See, Mendeleev's periodic table तुम्हाला इथं समोर दिसत आहे. आता आपल्याला त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स बघायचे आहे. मेरिट्सचा अर्थ होतो गुण. या पिरियडिक टेबलमध्ये काय चांगलं आहे त्याला आपण गुण म्हणतो आणि या डिमेरिट्स म्हणजे दोष. ह्या मेंडलीवच्या पिरियडिक टेबलमध्ये काही चुका आहेत, काही दोष आहेत, त्यांना डिमेरिट्स असं म्हटलं जातं. आता मेरिट्स आणि डिमेरिट्सचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर फर्स्ट मेरिट ऑफ द मेंडलीव्स पिरियडिक टेबल इज सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट. म्हणजे व्यवस्थितरित्या एलिमेंटची मांडणी ही मेंडलीवने केलेली आहे. सेकंड merit of this table is atomic masses of certain elements revise on the basis of his classification. याचा अर्थ असा होतो की मेंडलीवच्या आधी ज्या सायंटिस्टने ॲटॉमिक मासेस कॅल्क्युलेट केलेले आहेत ते ॲटॉमिक मासेस त्याने परत कॅल्क्युलेट केले आणि त्याच्यामध्ये काही चुका होत्या त्या त्याने दुरुस्त केल्या आहेत. फॉर एक्झाम्पल इथं दिसतंय तुम्हाला बी. याचा ॲटॉमिक मास आधी 14.9 होतं. मेंडलीवने करेक्ट करून ते इथं 9.012 दिलंय, पण अप्रॉक्सिमेटली इट इज अ 9.4 आपण म्हणू किंवा पुस्तकात 9.4 दिलेलं आहे. तर हे करेक्ट केलं आहे. हे मेंडलीवचे गुण आहे पिरियडिक टेबलचा. थर्ड मेरिट ऑफ द Mendeleev's periodic table is vacant places kept for undiscovered elements and their properties predicted. याचा अर्थ असा होतो, इथं दिसतंय तुम्हाला रिकाम्या जागा. या रिकाम्या जागा या एलिमेंट्स अशा एलिमेंटसाठी ठेवलेल्या आहेत मेंडलीवने की जे डिस्कवर झालेले नाही आतापर्यंत. इथं आहे 44 ॲटॉमिक मास असलेला एलिमेंट, त्याला इका बोरॉन असं म्हटलं. त्याच्या खाली दिसतंय ते इथं 68 ॲटॉमिक मास असलेला एलिमेंट, त्याला
इका ॲल्युमिनियम सांगितलं आणि इथं दिसतंय तुम्हाला 72 ॲटॉमिक मास असलेला एलिमेंट सिलिकॉन, त्याला इका सिलिकॉन असं सांगितलं गेलं की हे नंतर शोधले जातील आणि त्याचे ॲटॉमिक मास हेच असणार आहे असं मेंडलीफने सांगितलं. त्यावरनं आपल्याला दिसतं की मेंडलीफ अतिशय हुशार सायंटिस्ट होता आणि त्याने खूप मेहनत घेऊन हे पिरियडिक टेबल बनवलं आहे. आणि याप्रमाणे खरंच झालं की जेव्हा हे एलिमेंट डिस्कवर झाले तेव्हा 44 ॲटॉमिक मास असलेला एलिमेंट स्कँडियम, 68 ॲटॉमिक मास असलेला एलिमेंट गॅलियम आणि 72 ॲटॉमिक मास असलेला एलिमेंट जर्मेनियम शोधला गेला. याचे हे अप्रॉक्सिमेटली ॲटॉमिक मास होते आणि त्याच्या प्रॉपर्टीज मेंडलीफने सांगितल्या होत्या. त्याच्या ॲटॉमिक मास, डेन्सिटी, मेल्टिंग पॉइंट, फॉर्म्युला ऑफ क्लोराईड, फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड, नेचर ऑफ ऑक्साईड हे मेंडलीफने सांगितलं होतं. आणि ते जे भाकीत मेंडलीफने करून ठेवलेलं होतं ते तसंच्या तसं खरं निघालं. या सगळ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी सुद्धा मेंडलीफने सांगितलेल्याप्रमाणे होत्या. हे एक मेरिट किंवा फायदा किंवा गुण हे मेंडलीव्स पिरियडिक टेबलचं आपल्याला दिसून येतं. चौथा मेरिट जे आहे मेंडलीव्स पिरियडिक टेबलचं ते म्हणजे जेव्हा नोबल गॅसेस डिस्कवर झाले त्याच्या आधीच मेंडलीफचं पिरियडिक टेबल बनवलं गेलं होतं. नोबल गॅसेससाठी मेंडलीफ पिरियडिक टेबलमध्ये जागा नव्हती, पण मेंडलीफने काय केलं, 0 ग्रुप क्रिएट केला आणि तिथं नोबल गॅसेसला ठेवलं आणि कुठल्याही एलिमेंटला न हलवता त्याने नोबल गॅसेसला जागा दिली आहे. हा सुद्धा एक मेरिट किंवा गुण आहे मेंडलीव्स पिरियडिक टेबलचा. त्याचप्रमाणे आपल्याला डीमेरिट सुद्धा बघायचे आहे, म्हणजे दोष. या पिरियडिक टेबलमध्ये काय दोष आहेत त्यांना आपण डीमेरिट्स ऑफ द मेंडलीव्स पिरियडिक टेबल असं म्हणतो. त्यातला फर्स्ट डीमेरिट म्हणजे कोबाल्ट अँड निकेल. द होल ॲटॉमिक मास ऑफ कोबाल्ट अँड निकेल इज सेम. ते सेम असल्यामुळे इथं दिसतंय तुम्हाला कोबाल्ट आणि निकल दोघांचे ॲटॉमिक मास सेम आहे, पण त्याच्या प्रॉपर्टीज डिफरंट आहे. त्यामुळे देअर वॉज अन ॲम्बिग्युइटी रिगार्डिंग देअर सिक्वेन्स इन मेंडलीव्स पिरियडिक टेबल. इथं दिसतंय तुम्हाला कोबाल्ट आणि निकेलला एकाच बॉक्समध्ये टाकलेलं आहे. त्याचं ॲटॉमिक मास सेम असलं तरी त्याला एकाच बॉक्समध्ये टाकलेलं आहे, पण प्रॉपर्टी डिफरंट असल्यामुळे संदिग्धता निर्माण झाली आणि त्याला प्रॉपर प्लेस देता आलेली नाही. दुसरा जो दोष मेंडलीव्स पिरियडिक टेबलचा किंवा ज्याला डीमेरिट आपण म्हणू तो म्हणजे आयसोटोप्स. आयसोटोप्सला पण मेंडलीव्स पिरियडिक टेबलमध्ये योग्य स्थान देता आलेलं नाही. क्लोरीनचे 2 आयसोटोप्स आहे, एक आहे क्लोरीन 35 आणि दुसरं आहे क्लोरीन 37. म्हणजे त्याचे ॲटॉमिक मासेस डिफरंट आहे पण केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत. मग अशा आयसोटोप्सला मेंडलीव्स पिरियडिक टेबलमध्ये जागा नाही किंवा व्यवस्थित स्थान नाही. सो आयसोटोप्स वर डिस्कवर्ड लॉंग टाइम आफ्टर मेंडलीव पुट for the periodic table, as isotopes have same chemical properties but different atomic masses, a challenge was posed in placing them in Mendeleev's periodic table. म्हणजे आयसोटोप्सला प्रॉपर स्थान देता आलेलं नाही मेंडलीव्हला. तिसरं डीमेरिट आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे 2 हेवी एलिमेंट जे आहे त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स असतील हे मेंडलीव्हला प्रिडिक्ट करता आलेलं नाही, सांगता आलेलं नाही. आपण म्हणू शकतो when elements are arranged in an increasing order of atomic masses, the rise in atomic masses does not appear to be uniform. It was not possible therefore to predict how many elements could be discovered between 2 heavy elements. म्हणजे जे जड आहे ज्याचा ॲटॉमिक मास जास्त आहे ते एलिमेंटच्या 2 एलिमेंटच्या मध्ये कुठले अजून एलिमेंट असतील हे प्रिडिक्ट करता आलं नाही मेंडलीव्हला. आणि लास्ट डीमेरिट आहे मेंडलीव्स पिरियडिक टेबलचं ते म्हणजे हायड्रोजन बद्दल. हायड्रोजन हा जो आहे तो 2 प्रकारच्या प्रॉपर्टीज दाखवतो. हायड्रोजन इथं आहे तो सोडियम आणि पोटॅशियम ह्या अल्कली मेटल सारख्या प्रॉपर्टीज दाखवतो. तसंच तो क्लोरीन सारख्या
ब्रोमीन सारख्या, आयोडीन सारख्या प्रॉपर्टीज पण दाखवतो, म्हणजे हॅलोजन सारख्या प्रॉपर्टीज दाखवतो. मग त्याला कुठे नेमकं टाकायचं हे मेंडलिफला कळलं नाही आणि त्याला प्रॉपर करेक्ट पोझिशन हायड्रोजनला देता आलेली नाही. बघा, हायड्रोजन shows similarity with halogens and also the chemical property of hydrogen similar to alkali metal. So it cannot be decided whether the correct position of hydrogen is in group of alkali metal or in the group of halogen. It is also the one of the demerit of the Mendeleev's periodic table. इथं तुम्हाला दिसत आहेत मेरिट्स आणि डिमेरिट्स. एकदा तुम्ही बघू शकता. मेरिट्स म्हणजे फायदे किंवा गुण आणि डिमेरिट्स म्हणजे तोटे किंवा त्रुटी आपण म्हणू. हे सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन आहे. ॲटॉमिक मास ऑफ सम एलिमेंट्स करेक्ट केलं आहे. आपण बीचं ॲटॉमिक मास एक्झाम्पल बघितलं. व्हॅकंट प्लेसेस ठेवल्या आहे अनडिस्कवर्ड एलिमेंटसाठी आणि त्या डिस्कवर झाल्यानंतर सेम प्रॉपर्टीज आणि ॲटॉमिक मास होतं हे दिसलं आपल्याला. क्रिएटेड 0 ग्रुप ऑन द डिस्कवरी ऑफ नोबल गॅसेस विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल टेबल. टेबलला डिस्टर्ब न करता नोबल गॅससाठी त्याने जागा निर्माण केली मेंडलीफने टेबलमध्ये. डिमेरिट दिसत आहेत तुम्हाला. atomic mass of cobalt and nickel is same, so they are oblongity regarding their sequence. त्याला एकाच बॉक्स मध्ये कोबाल्ट आणि निकेलला टाकलेला आहे. A challenge was posed in placing isotopes in Mendeleev's periodic table. Isotopesला प्रॉपर पोझिशन देता आलेली नाही. It was not possible to Mendeleev to predict how many elements could be discovered between two heavy elements. दोन heavy elements मध्ये किती elements असू शकतील हे सांगता आलेलं नाही. आणि शेवटचं म्हणजे Mendeleev cannot decided the correct position of the hydrogen. तुम्हाला 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये Mendeleev's periodic टेबल वर इम्पॉर्टंट काही क्वेश्चन्स येऊ शकतात. त्यामध्ये Mendeleev's periodic लॉ लिहायला येतो. त्यानंतर मेरिट्स आणि डिमेरिट्स लिहायला येऊ शकतात आणि काही एक्झाम्पलवर सुद्धा प्रश्न येतात. तुम्ही हा व्हिडिओ परत पाहू शकता आणि हे एक्झाम्पल हे पाहिल्यावर तुम्हाला Mendeleev's periodic टेबलचा चांगला अभ्यास करता येऊ शकतो आणि 10वीमध्ये तुम्हाला प्रश्नांची उत्तरं सुद्धा लिहिता येऊ शकतात. म्हणून नीट व्हिडिओ बघा, परत बघा, चांगला अभ्यास करा, लक्ष ठेवा. तुम्हाला 10वीत नक्कीच चांगले मार्क्स मिळतील.